शांतता. सगळीकडे शुकशुकाट होता. घरभर आजीच्या आठवणी पसरलेल्या, कपाटातली तिची जुनी उबदार शाल, देवघरात ठेवलेली तुळशीच्या माळांची पिशवी आणि दिवाणावर ठेवलं होतं तिचं जुनं पोतं. ती गेल्यानंतर घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात तिची चाहूल लागत होती. आई तर सारखी रडत होती. बाबा ओल्या डोळ्यांनी दरवाजातल्या गजाकडे पाहत होते. आणि मी फक्त तिच्या गंधात स्वतःला गढून टाकत होते. दुपारी आम्ही तिघं आजीचं सामान आवरत होतो. तिच्या कपाटात एक जुनं लाकडी पेटीचं छोटं बॉक्स सापडलं. बाबांनी ते उघडलं. त्यात काही जुन्या छायाचित्र, काही देवाच्या मूर्ती आणि एक पिवळसर झालेलं कागदाचं पाकिट होतं. आईने ते उचलून पाहिलं. त्यावर लिहिलं होतं, माझ्या नातेसाठी. जेव्हा मी नसेन, तुझी आजी. माझ्या अंगावर काटा आला. आईच्या हातातून ते पाकिट घ्यायला मी पुढे झाले. म्हटलं, आई, मी वाचू का? आई केवळ मान हलवली. तिच्या डोळ्यात पाणी होतं. मी ते पाकिट हळूच उघडलं आणि आतलं पत्र बाहेर काढलं. पत्राची सुरुवात झाली होती, माझ्या प्रिय नातेसाठी. जेव्हा हे पत्र तुझ्या हातात असेल तेव्हा मी या जगात नसेल. पण माझं एक गुपित तुला सांगायचं होतं. माझ्या श्वासाचा वेग वाढला. आजीचं गुपित. तुला आठवतं का? तुझ्या 10वीच्या परीक्षेला अचानक तुला हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागलं होतं. डॉक्टर म्हणाले होते, तुझे दिवस मोजकेच. पण त्या काळजीत एक मोठं सत्य होतं. तुला रक्ताची खूप गरज होती आणि आपल्या गावात तुझ्या गटाचं रक्त मिळत नव्हतं. तेव्हा मीच पुढे झाले. हो, माझं शरीर तेव्हा थकलेलं होतं, वय झालं होतं, डॉक्टरांनीही विरोध केला. पण माझं नातं वाचवण्यासाठी मी काहीही करायला तयार होते. त्या रक्तदानाने माझं शरीर आणखी कमजोर झालं. पण तू जगलीस आणि माझ्या सगळ्या वेदना त्या दिवशी संपल्या होत्या. तुला हे सांगितलं नाही कारण तू अपराधी ठरशील म्हणून. आज तुला हे सांगते कारण तुला कधीही वाटू नये की तू फक्त नशिबाने जगलीस. तू माझं स्वप्न आहेस. माझ्या सगळ्या आशीर्वादात तू आहेस. पुढे चालत राहा. मोठी हो स्वतःवर आणि आपल्या मायेवर नेहमी गर्व कर. तुझी आजी. ते वाचता वाचता माझ्या डोळ्यातून अश्रू गळायला लागले. माझ्या हातातून ते पत्र खाली पडलं. आईने मला घट्ट मिठी मारली. ती सुद्धा रडत होती. बाबा मागून आले, आमच्या दोघींना पिंजले. त्या एका सॅक्रिफाइसेसमुळे मी आज इथं होते. आणि आजीने कधी त्याचा गवगवा केला नव्हता. कधीही मला अपराधी वाटू दिलं नव्हतं. त्या दिवसापासून माझं जगणं बदललं. मी डॉक्टर व्हायचं ठरवलं. ज्या रक्ताने मला जीवन दिलं त्याच्यासाठी मीही कित्येकांना जीवदान देणार होते. आज माझ्या टेबलावर एक फोटो आहे आजीचा. तिच्या हातातल्या त्या माळेसोबत तिच्या चेहऱ्यावर एक शांत, समाधानी हसू आहे. म्हणूनच मी दररोज एक वाक्य मनात म्हणते, थँक यू आजी. तुझ्या त्यागामुळे मी आहे. आणि आता माझ्या प्रत्येक श्वासात तूच आहेस.